आणि आता महत्त्वाच्या बातम्या आपण पाहूया। बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या अंतिम सामन्यामध्ये दुसऱ्या दिवसापर्यंत भारताकडे 6 बाद 145 धावांची आघाडी। ऋषभ पंतचं अर्धशतक, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर नाबाद। बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या 5व्या सामन्यातील दुसऱ्या दिवशी बुमराहला दुखापत, बुमराहच्या पाठीला दुखापत। उद्या म्हणजेच तिसऱ्या दिवशी बुमराह खेळणार की नाही याकडे लक्ष। कसोटी क्रिकेटमधून आताच निवृत्त होणार नाही, संघाच्या फायद्यासाठी सिडनी कसोटीतून माघार घेतली, रोहित शर्माचं स्पष्टीकरण। शपथविधी आधी हज मनी प्रकरणी डोनाल्ड ट्रम्प यांना शिक्षा सुनावली जाणार। ट्रम्प यांचा 21 जानेवारीला शपथविधी तर 10 जानेवारीला हज मनी प्रकरणी निकाल येणार। छत्तीसगड राज्यामध्ये नक्षलवाद आणि स्थानिक विषयांवर बेधडक वार्तांकन करणारे पत्रकार मुकेश चंद्राकर यांची हत्या। सेप्टिक टँकमध्ये मृतदेह आढळला। रस्ते बांधकामातील भ्रष्टाचार उघड केल्यामुळे हत्येचा संशय। दिल्लीमध्ये दाट धुक्यामुळे अनेक ठिकाणी दृश्यमानता कमी तर 7 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद। थेट विदेशी गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र पुन्हा देशात अव्वल। अवघ्या 6 महिन्यामध्ये वार्षिक सरासरीच्या 95% गुंतवणूक महाराष्ट्र अग्रेसर असून तो थांबणार नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून विश्वास व्यक्त। उत्तर प्रदेशच्या आरोग्य विभागाला फोर्स मोटर्स रुग्णवाहिका पुरवणार। 2429 रुग्णवाहिका पुरवण्याचा फोर्स मोटर्स आणि उत्तर प्रदेश प्रशासनामध्ये करार। EPFOकडून सर्व प्रादेशिक कार्यालयांमध्ये केंद्रीकृत निवृत्ती वेतन प्रणाली लागू। देशभरातील 68 लाखाहून अधिक निवृत्ती वेतनधारकांना फायदा होणार, केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडवीय यांचा दावा। केंद्राकडून डिजिटल वैयक्तिक विदा संरक्षण नियमांचा बहुप्रतीक्षित मसुदा जारी। लहान मुलांना विदा वापरासाठी पालकांची परवानगी आवश्यक। राज्यामध्ये 8 दिवसांपासून गायब झालेल्या थंडीचा जोर पुन्हा वाढला। विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये हुडहुडी वाढली, काही भागामध्ये आणखी थंडी वाढण्याची शक्यता। मुंबईतील किमान तापमानाच्या पाऱ्यामध्ये घट, पण कमाल तापमानाचा पारा हा चढाच। सांताक्रुझ भागामध्ये 36 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद। नाशिक आणि परिसरामध्ये पुन्हा थंडीचा कडाका वाढला। शहरामध्ये सकाळी 11.2 अंश सेल्सिअस किमान तापमान, निफाडमध्ये 7.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। मुंबईतील हवा प्रदूषणामध्ये सातत्याने वाढ, हवेची गुणवत्ता वाईट श्रेणीमध्ये, प्रदूषणाचा मुंबईकरांच्या आरोग्यावर परिणाम। बोरिवली आणि भायखळ्यामध्ये बांधकाम बंदी चालू केल्यानंतर हवेच्या गुणवत्तेमध्ये सुधार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांचा दावा। आढावा घेऊन निर्बंध उठवण्यात येतील, मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणी यांची माहिती। मुंबईमध्ये दूषित पाण्यामुळे रुग्णांमध्ये वाढ, सार्वजनिक आरोग्य विभागाची माहिती, तर नागरिकांनी पाणी पिताना काळजी घेण्याचं आरोग्य विभागाचं आवाहन। मुंबईत मराठी तरुणावर पुन्हा अन्याय, कामासाठी आम्हाला मराठी मुलं नकोत, राधेश्याम ब्रदर्स कंपनीच्या मालकाचं म्हणणं। मराठी येत नाही, हिंदीत बोला असं म्हणत मराठी तरुणाची गळचेपी। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून PMC सुपरवायझरला 20,000 रुपयांची लाच घेताना अटक। कायमस्वरूपी नोकरीसाठी सुपरवायझरकडून 3 लाख रुपयांची मागणी। ठाण्यातील कळवाखाडी पुलावरील जुना पूल, मुंब्रा स्टेशन बाहेरील उड्डाण पूल आणि ठाणे स्टेशन परिसरामधील सेंटिसचं स्ट्रक्चरल ऑडिट होणार। स्लॅब, पिलर, साऊंड बेअरिंग आणि सगळ्यांची तपासणी होणार। मुंबई विमानतळावरून 4,84 लाखाचं सोनं जप्त, 4 आरोपींना अटक। DRIची विमानतळावर मोठी कारवाई। ठाण्याच्या उल्हासनगरच्या ओशळे गावामधून बांगलादेशी दाम्पत्याला अटक, उल्हासनगर गुन्हे शाखेची कारवाई। महिला एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करत होती। छोटा राजन गँगच्या 16 वर्षांपासून फरार गुंडाला पोलिसांकडून अटक। विलास पवार उर्फ इलियास राजूला देवनार पोलिसांकडून अटक, त्याच्यावर हत्या, हत्येचा प्रयत्न आणि इतर गंभीर गुन्हे दाखल आहेत। एकाच कुटुंबातील 3 व्यक्ती पुण्याचा कार्यभार सांभाळणार। जितेंद्र रुडी पुणे जिल्हाधिकारीपदी, तर पत्नी अंचल दलाल भारतीय पोलीस सेवेमध्ये IPS आणि शेखर सिंह हुडी पिंपरी चिंचवड पालिकेचे आयुक्तपदी कार्यरत। पुण्यातील FC रोडवर महापालिकेकडून अतिक्रमणाच्या विरोधामध्ये धडक कारवाई, अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी।